वेतन सुधार समितीच्या टीमने शिवाजीनगर आगारात येऊन पश्चिम महाराष्ट्रातील सर्व एसटी कर्मचाऱ्यांचे मत जाणून घेतले। एसटी कामगार सेनेने त्यांच्या वेतनासंबंधी वेगवेगळ्या मागण्या मान्य व्हाव्यात, तसेच संघर्ष कृती समितीने 7वा वेतन आयोग मिळावा अशी मागणी केली आहे। या मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संप करू असेही कृती समितीने सांगितले। वेतन सुधार समितीच्या टीमने शिवाजीनगर आगारात येऊन पश्चिम महाराष्ट्रातील सर्व एसटी कर्मचाऱ्यांचे मत जाणून घेतले। एसटी कामगार सेनेनं करार झालाच पाहिजे आणि तो पण राज्य कर्मचाऱ्यांच्या पगाराशी जुळणारा करार होऊन बेसिकमध्ये डीए मर्ज करून नवीन पूर्ण बेसिकवर 52% पगारवाढ देऊन सर्वांना आनंदित करावे आणि सर्वांच्या कुटुंबियांचा आशीर्वाद आदरणीय दिवाकररावजी रावते साहेबांनी घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। तर संघर्ष कृती समितीनेही 7वा वेतन आयोग मिळावा, शासन विलीनीकरण व्हावे आणि भौतिक सुविधा मिळाव्या अशी मागणी केली आहे। मांडलेली आहे। जरी वेतन आयोग येण्यासाठी उशीर लागला तरी 25% अंतरिम वाढ आम्हाला द्यावी, जरी उशीर लागला तरी चालेल, परंतु आमच्या मूळ वेतनामध्ये बदल झाला पाहिजे अशीच भावना सर्वसामान्य कामगारांची होती। त्यामध्ये बहुसंख्य जे वाहक होते त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या की कमी पगारामुळे, कमी स्केलमुळे आमची लग्न सुद्धा ठरत नाही अशा प्रकारची करून कहाणी समितीच्या पुढे मांडली आणि त्यामुळे या गोष्टी त्यामुळे नेमकं काय निष्कर्ष निघाला गेला। आज राज्य परिवहन महामंडळाची उपसमिती पुण्यामध्ये आलेली होती। शिवाजीनगर आगारामध्ये उपसमितीची सूचना आली होती आणि त्याप्रमाणे बहुसंख्य कामगारांनी या ठिकाणी उपस्थिती लावली। या ठिकाणी युनियनच्या प्रतिनिधीला बोलण्यासाठी संधी नव्हती। सर्वसामान्य कामगारांनीच आपल्या भावना व्यक्त त्या ठिकाणी केल्या, परंतु एकूण जर ट्रेंड पाहिला तर 99% लोकांनी सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतन श्रेण्यासह 7वा एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या मान्य होऊन लवकरच त्यांच्या पगारात वाढ होईल असे चित्र निर्माण झाले आहे। त्यांनीच केलेलं आहे। आता परिस्थिती अशी आलेली आहे का त्यांनी आता विचार केला बाबा 7वा वेतन आयोग घ्यावा, कोणाचा कामगाराचा फायदा व्हावा, पण त्यांनी जो विचार केलेला तो अगदी योग्य आहे। 7वा वेतन आयोगच मिळाला पाहिजे अशी माझी छोटीशी मागणी आहे। मॅडम, एक विलीनीकरणाच्या बाबतीत महामंडळ म्हणते की शासनात विलीनीकरण होऊ शकत नाही, पण आता ज्या उपसमिती आली होती त्यांच्या जर गाड्या बघितल्या तर महाराष्ट्र शासन असं लिहिलं होतं आणि एसटी प्रशासनाच्या ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गाड्या आहेत त्यांच्यावरती महाराष्ट्र शासन लिहिलं असतं आणि महामंडळ म्हणते की कर्मचारी हे महाराष्ट्र शासनाचे नाही आहेत। मग ते का बरं महाराष्ट्र शासनाचे बोर्ड असलेले गाड्या वापरत आहेत हे त्यांनी स्पष्ट करावं। जर गाड्या वापरत असतील महाराष्ट्र शासनाचे बोर्ड लावून तर कर्मचाऱ्यांना सुद्धा त्यांनी विलीनीकरण करावं आणि त्या 7व्या वेतन आयोगाप्रमाणे मिळावं आणि 7वा वेतन आयोग जर आणखी राज्य शासनाला लागू झाला नसेल तर अंतरिम वाढ म्हणून 6वा वेतन आयोग झाला पाहिजे। आयोग आणि करार या दोन गोष्टींमध्ये तो भरडला गेलेला आहे। सध्या माझी एकच मागणी आहे की एसटी कर्मचाऱ्याची पगार ही राज्य शासनाच्या कर्मचाऱ्याच्या पगारी एवढी पगार झाली पाहिजे। तुम्ही या गोष्टीमध्ये भांडत बसू नका। तुम्हाला वेतन आयोग पाहिजे तुम्ही म्हणले, तुम्ही करार म्हणले, पण रावते साहेबांनी या दोघांचाही अभ्यास केला, बाहेरच्या राज्यातील पगारीचा सुद्धा अभ्यास केला आणि रावते साहेबांनी असा निर्णय घेतलेला आहे की बेसिकमध्ये डीए मर्ज करून 125% त्यावर 52% करार देण्यात येईल। एवढं जर दिलं तर बेसिक हे सर्वांचं वाढणार आहे आणि पगार सुद्धा वाढणार आहे। पण याचा अभ्यास न करता फक्त वेतन आयोग पाहिजे, फक्त वेतन आयोग पाहिजे असं जे म्हणतात ते कोणत्याच बेसनी मंजूर होणार नाही आणि वेतन करारच होणार। डीएमध्ये वेतन बेसिकमध्ये डीए मर्ज होऊन त्यावर HRA सर्व मिळून पगार हा सर्व नवीन लागलेल्या सुद्धा कर्मचाऱ्याचा 18 ते 20 हजारपर्यंत पगार होणार आहे आणि जुन्या लोकांचा 25 ते 30 मध्ये पगार होणार आहे। हे सर्व रावते साहेबांनी कृती समितीचा अहवाल बनवलेला आहे आणि ती कृती समितीने त्यांना पत्र सुद्धा दिलेलं आहे की वेतन आयोग तुम्हाला मिळू शकत नाही आणि कृती समितीने असं सांगितलेलं आहे की करार हा या पद्धतीने होणार आहे। आज तुमची जी बैठक झाली इथे एसटी कर्मचारी अनेक दिवसांपासून वेतन आयोग मिळावा, शासन विलीनीकरण व्हावे यासाठी प्रयत्न करत आहेत। या मागण्या मान्य झाल्या नाही तर बेमुदत संप करू असेही कृती समितीने सांगितले। तुमचं मत काय? माननीय रावते साहेब हे एसटी कर्मचाऱ्यांचे आराध्य दैवत आहे, त्यामुळे रावते साहेब करतील याच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि रावते साहेबच करून दाखवतील हेच आमचं म्हणणं आहे, बाकी काय नाही। आणि एसटी शासनात विलीनीकरण याचं म्हणजे त्याबद्दल काय मत आहे तुमचं? मॅडम, ह्याच्या आधी विलीनीकरण झालं नाही, ह्याच्या आधी प्रत्येक वेळी चान्स दिला,
माननीय मुख्यमंत्री नारायण राणे होते, त्यांनी सांगितलं विलिनीकरण करा. त्यावेळी केलं नाही का, तर त्यावेळी म्हणले की बाबा आपला 4 वर्षांनी करार आहे आणि हे वेतन आहे 10 वर्षांनी. पण आता अशी परिस्थिती आहे की यांना तसेच काय कसले डोळे लागलेत काय माहिती, आम्हाला पण काही सांगू शकत नाही. कारण करार हा रावते साहेबच करते. एसटी कर्मचाऱ्यांचा आज एसटी महामंडळ अतिशय तोट्यात आहे. विलिनीकरण नाही करू शकत नाही. आयोग द्यावा की करार करावा, करार करावा. हे जे त्यांचं म्हणणं आहे हां. याच्यातून फक्त वेळ काढूपणा चाललाय असं वाटत नाही. नाही. आज साहेबांनी एवढं ध्येयधोरणं साहेबांची जवळजवळ साहेब 12-1 वाजेपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांसाठी झटतात. साहेबांच्या बरोबर मी प्रत्येक वेळी साहेबांच्या घरी गेलेलो आहे. साहेबांचं काम करण्याची पद्धत बघितलेली आहे. साहेबांची एवढी काम करण्याची शक्ती आहे की एवढी म्हणजे एक व्हील पॉवर आहे साहेबांना की अतिशय म्हणजे एक इमेजिन करू शकत नाही आपण. साहेब एसटी कर्मचाऱ्यांसाठी ते म्हणतात मला एसटी कर्मचारी लागला पाहिजे, बाकीचं मला काय माहित नाही. मग त्यांनी आतापर्यंत का कुठली ऍक्शन नाही घेतली? त्यांना जर वाटतं ना एसटी कर्मचारी पाहिजे तर मग ते का नाही घेऊ शकत? आज एसटी कर्मचारी खूप हालाकीत जीवन जगतायत. त्याचं कारण असं आहे की एसटी कामगार जो हालाकीत आहे तो फक्त मान्यताप्राप्तच्या धोरणामुळे, मान्यताप्राप्त संघटनेला त्यांचे 1000-1500 पगारी सांभाळण्यासाठी, त्यांना सवलती देण्यासाठी 1.25 लाख कामगारांना वेटीस पकडलेले मान्यताप्राप्त संघटनेने. आणि त्या कारणामुळे त्यांनी रावते साहेब हे मान्यताप्राप्त संघटना ही स्वतःला पक्षविरहित असं सांगते बोलता वेळेस. पण तुम्हाला वाटतं की रावते साहेब नक्कीच न्याय मिळवून सांगतो ना, कामगार संघटना ही मान्यताप्राप्त संघटना ही स्वतःला पक्षविरहित सांगते, पण मुळामध्ये गेल्या 20 वर्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला त्यांनी सहकार्य करून अधिकाऱ्यांशी संगनमत करून कामगारांना वेटीस पकडले व स्वतःचे फायदे करून घेतलेले. त्याच्यामुळं रावते साहेबांनी हे सगळे जे त्यांच्या ज्या चालीरीती होत्या त्या सगळ्या ठप्प करून त्यांच्या पुढाऱ्यांच्या सवलती बंद केल्या आणि त्या सवलती बंद करून कामगारांना त्यांची इच्छा आहे करार देण्याची, कामगारांना पगारवाढ देण्याची स्वतः रावते साहेबांची इच्छा आहे. त्यांनी स्वतःहून बोनस लागू केला, बंद पडलेला आणि त्यांची इच्छा आहे. पण मान्यताप्राप्त संघटनेला कोर्टातून मान्यता असल्यामुळं मान्यताप्राप्त संघटनेची इच्छा नाही आहे रावते साहेबांच्या हाताने चांगला करार व्हावं आणि शिवसेना मोठी व्हावं असं या लोकांना वाटत नाही. कारण हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून काम स्वाती मोराळे, सी 24 तास, सिंहगड.